नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण फर्टिलायझेशन प्रोसेसला सुरुवात केली होती. फर्टिलायझेशन प्रोसेसचे आपण दोन मुद्दे यामध्ये आपण अभ्यासले होते. एक मुद्दा बाकी होता मेकॅनिझम ऑफ फर्टिलायझेशन मध्ये आपला एक मुद्दा बाकी होता, तो म्हणजे ऍक्टिव्हेशन ऑफ ओहम. पण त्या अगोदरच्या मुद्द्यामध्ये अॅक्रोझोम रिॲक्शन ही बाकी होती. अॅक्रोझोम रिॲक्शन मध्ये नेमकी काय प्रोसेस होते हे आपल्याला सविस्तर पाहायचंय. स्पर्म वेल रिॲक्ट विथ द ओहम. जेव्हा स्पर्म हा ओहम सोबत रिॲक्ट होतो किंवा स्पर्म येतो आणि ओहमच्या सर्वात बाहेरची लेअर म्हणजे कोणती, त्याला करोना रेडिएटा असं म्हणतो. करोना रेडिएटा पर्यंत येऊन स्पर्म येऊन थांबतो, इथपर्यंत आपण अभ्यासलेले. मात्र जेव्हा स्पर्म रिॲक्ट विथ दिस ओहम, स्पर्म जेव्हा या ओहम सोबत रिॲक्ट होतो किंवा त्याचा सहसंबंध या ओहमच्या कोरोना रेडिएटा या लेअर सोबत येतो, त्यानंतर अॅक्रोझोम रिॲक्शन म्हणजे अॅक्रोझोम रिजन मध्ये असणाऱ्या हायड्रोलायटिक एन्झाइम, ज्याला लॅक्टिक एन्झाइम किंवा हायड्रोनिरेज असं म्हटलेलं आहे, तो एन्झाइम या ओहमच्या या कव्हरिंग सोबत किंवा ओहमच्या ज्या दोन लेअर असतात कोरोना रेडिएटा आणि झोना पेलुसिडा याच्यासोबत कुठल्या प्रकारची रिॲक्शन करतो याविषयी आपल्याला अॅक्रोझोम रिॲक्शन या नावानं ही सर्व प्रोसेस आपल्याला पाहिजे. त्या अगोदर पहिल्यांदा sperm come in contact with the corona radiata and it enters in these cells. जेव्हा कोरोना रेडिएटा याच्यामध्ये स्पर्म येऊन एंट्री करतो आणि याच्यामध्ये एंट्री करून तो रप्चर होणं, अॅक्रोझोम रिजन रप्चर होतो, तेव्हा काय होतं, द स्पर्म हेड कम इन कॉन्टॅक्ट विथ दिस कोन्स. या स्पर्मचं हेड हे या कोरोना रेडिएटाच्या नंतरची जी लेअर आहे झोना पेलुसिडा, या झोना पेलुसिडाच्या स्पेस मध्ये किंवा झोना पेलुसिडा पर्यंत स्पर्मचं हेड येऊन त्या ठिकाणी येऊन टेकणं म्हणजे स्पर्मचं हेड म्हणजे अॅक्रोझोम रिजन. अॅक्रोझोम रिजन जेव्हा येऊन रप्चर होतो तेव्हा या ठिकाणी असणाऱ्या एका विशिष्ट कोन सोबत किंवा एका विशिष्ट घटकासोबत एन्झाइम सोबत त्याची रिॲक्शन होते. कोण दे प्रोड्यूस द वीक वेव्स ऑफ डिपोलरायझेशन. लिसन, यामध्ये या अॅक्रोझोम रिजन ज्या वेळेला या झोना पेलुसिडावर येऊन आढळतं त्यावेळेला अॅक्रोझोम रिजन मध्ये हायड्रोलायटिक एन्झाइम असतो, मात्र हायड्रोलायटिक एन्झाइम त्याच वेळेला रप्चर होत नाही. या अॅक्रोझोम रिजन पासून म्हणजे अॅक्रोझोम रिजन या झोना पेलुसिडावर रप्चर झाल्याच्या नंतर आढळल्याच्या नंतर त्यावेळेला एक वेव्स असतात, त्या वेव्स त्या ठिकाणी ब्रेक होतात किंवा त्या वेव्स डिपोलरायझेशन निर्माण करतात. आता ते डिपोलरायझेशन म्हणजे काय, इकडे लक्ष द्या, डायग्राम कडे जरा लक्ष द्या. या झोना पेलुसिडाच्या आत जी लेअर आहे त्याला आपण या ठिकाणी नाव दिलेलं आहे पेरी व्हाईट लाईन स्पेस. ही या डायग्राम मध्ये इथे जे एरो दर्शवलेला आहे हा एरो या स्पेस साठी आहे, या स्पेस पर्यंत हा एरो आलेला आहे पेरी व्हाईट लाईन स्पेस. या स्पेस मध्ये म्हणजे याच्यावरती येऊन स्पर्म आढळल्याच्या नंतर ही जी लेअर आहे ही आतल्या बाजूला जी विशिष्ट पोलरायझेशन ज्याचं झालेलं असतं त्याचं डिपोलरायझेशन होतं. म्हणजे ज्याचं ठराविक अंतर ज्याच्यामध्ये असतं ते अंतर कमी होतं किंवा ते अंतर ऍबनॉर्मली नॉर्मल राहत नाही, ते ऍबनॉर्मली सर्वसाधारण आतल्या बाजूला ही लेअर सरकते म्हणजे झोना पेलुसिडा आतल्या बाजूला सरकतो, तो पेरी व्हाईट लाईन स्पेस या रिजन मध्ये. आणि त्यामुळे काय होतं तर त्याचं डिपोलरायझेशन होतं. डिपोलरायझेशन झाल्यामुळे द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ बोथ द सेल्स डिसॉल्व्ड. या दोन्ही ज्या सेल असतात इकडच्या बाजूच्या आणि इकडच्या बाजूच्या दोन्ही सेलचं जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं ते डिसॉल्व्ह होतं किंवा ते प्लाझ्मा मेम्ब्रेन रिलीज होतं या अॅक्रोझोम रिजनच्या त्यावरती आढळण्यामुळे. त्यामुळे काय होतं, स्पर्म हेड टच टू द व्हाईट लाईन मेम्ब्रेन. जेव्हा हे स्पर्म हेड या अॅक्रोझोम रिजन म्हणजे स्पर्म हेड म्हणजेच अॅक्रोझोम रिजन जेव्हा व्हाईट लाईन मेम्ब्रेन वरती, दिस इज द व्हाईट लाईन मेम्ब्रेन, म्हणजे ते या स्पेस मधून मध्ये जाणे आणि व्हाईट लाईन मेम्ब्रेन वर येऊन आढळणे, कॉर्टिकल रिॲक्शन गेट्स ऍक्टिव्हेटेड चेंजिंग द व्हाईट लाईन मेम्ब्रेन इनटू अ फर्टिलायझिंग मेम्ब्रेन बाय डिॲक्टिव्हेट द स्पर्म रिसेप्टर ऑफ झोना पेलुसिडा. लिसन, हे जे पूर्ण वाक्य आहे काय सांगतं, यामध्ये स्पर्मचं हेड इथपर्यंत एंट्री करतं कुठपर्यंत, व्हाईट लाईन मेम्ब्रेन पर्यंत. मात्र व्हाईट लाईन मेम्ब्रेन पर्यंत एंट्री केल्याच्या नंतर त्यापासून जो एन्झाईम रिलीज होतो त्या एन्झाईममुळे, तो एन्झाईम कुठला तर तो लॅक्टिक एन्झाईम, जो हायड्रोलायटिक एन्झाईम असं संबोधलं, त्या हायड्रोलायटिक एन्झाईममुळे याचं डिॲक्टिव्हेशन होतं आणि ते डिॲक्टिव्हेशन याला ऍक्टिव्हेट करतं म्हणजे
व्हाईट लाईन मेम्ब्रेन ऍक्टिव्हेट होतात. व्हाईट लाईन मेम्ब्रेन ऍक्टिव्हेट झाल्यामुळे त्याचं रूपांतर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये होतं. म्हणजे व्हाईट लाईन मेम्ब्रेन गेट कन्व्हर्टिंग टू द फर्टिलायझिंग मेम्ब्रेन. आता हे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन नेमकं काय आहे? व्हाईट लाईन मेम्ब्रेन आपल्याला माहित होते, या घटकाला आपण व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हणतो, विच इज द आउटर कव्हरिंग ऑफ द ओहम. ओहमचं जी बाह्य बाजू आहे, इंटरनल साइड, आतल्या बाजूची जी या ओहमच्या सायटोप्लाझमला प्रोटेक्ट करणारी जी लेअर आहे त्याला आपण व्हाईट लाईन मेम्ब्रेन म्हणलो होतो. मग या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये होतं. म्हणजे नेमकं काय होतं तर त्याचं दुसरं तिसरं काहीच होत नाही. फर्टिलायझेशन प्रोसेस जी घडत असते, म्हणजे स्पर्मचं हेड याच्यामध्ये एंट्री करतं. ते स्पर्मच्या हेडचं एक घटक म्हणजेच ज्याला आपण कॅरेक्टर्स गुणधर्म असं म्हणतो किंवा गुणसूत्र असं म्हणतो, ते गुणसूत्र म्हणजेच न्यूक्लियस, स्पर्मचं न्यूक्लियस याच्यामध्ये एंट्री करतं. आणि बाकीचं हे जे व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे, हे व्हाईट लाईन मेम्ब्रेन काय होतं तर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये रूपांतरित होतं. कशासाठी तर एका स्पर्मच्या हेडनं किंवा एका स्पर्मच्या क्रोमोझोम स्ट्रक्चरनं म्हणजेच न्यूक्लियसनं ओहम मध्ये एंट्री केल्याच्या नंतर परत दुसऱ्या स्पर्मच्या क्रोमोझोमनं किंवा दुसऱ्या स्पर्मच्या न्यूक्लियसनं पुन्हा एंट्री करू नये. मीन्स दे अवॉइड द पॉलिस्पर्मी. हे पुढे दिलेले आहे. फर्टिलायझिंग मेम्ब्रेन बाय डीऍक्टिव्हेट द स्पर्म रिसेप्टर ऑफ द झोना पेलुसिडा. परत या झोना पेलुसिडा कडून येणारे जे स्पर्म आहेत त्या स्पर्मच्या डीऍक्टिव्हेशन साठी हे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार होतं. कुणाचं? या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार होतं. कशासाठी तर परत दुसरे जे स्पर्म या झोना पेलुसिडा पर्यंत आलेले त्याला डीऍक्टिव्हेट करण्यासाठी. म्हणजेच पेरी व्हाईट लाईन स्पेस प्रिव्हेंट्स एनी फर्दर एंट्री ऑफ अदर स्पर्म इनटू एग्स, दॅट इज पॉलिस्पर्मी अवॉइडेड. म्हणजेच या स्पेस मध्ये पेरी व्हाईट लाईन स्पेस पर्यंत येणारे प्रत्येक स्पर्म तिथपर्यंत रोखले जाणार किंवा त्याच्यानंतर त्या स्पर्मला तिथून पुढे एंट्री दिली जाणार नाही. म्हणजेच हे फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार झालं. त्याच्या आत कुठलाही स्पर्म जाऊ शकत नाही. त्यानंतर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन तयार झाल्यानंतर मात्र जोपर्यंत ते व्हाईट लाईन मेम्ब्रेन आहे तोपर्यंत कुठलाही एक स्पर्म एंट्री करू शकतो. आणि त्याला एंट्री केल्याच्या नंतर त्या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये होतं बिकॉज ऑफ द लॅक्टिक एन्झाईममुळे. आणि नंतर मात्र कुठलाही स्पर्म त्याच्यात एंट्री करू शकत नाही. ते अवॉइड पॉलिस्पर्मी. म्हणजे पॉलिस्पर्मी हे अवॉइड केलं जातं. म्हणजे एकाच ओहम मध्ये अनेक स्पर्म एंट्री करणे याला पॉलिस्पर्मी असं म्हटलं जातं. ते पॉलिस्पर्मी या ठिकाणी होऊ दिलं जात नाही, ते अवॉइड केलं जातं. या पद्धतीनं या व्हाईट लाईन मेम्ब्रेनचं रूपांतर फर्टिलायझिंग मेम्ब्रेन मध्ये केलं जातं. इथपर्यंत आपल्याला ऍक्रोझोम रिएक्शन, ऍक्रोझोम रिजन मध्ये असणाऱ्या हायड्रोलायटिक एन्झाईममुळे या प्रकारची रिएक्शन आपल्याला इथपर्यंत पाहायला मिळते. या अवॉइड द पॉलिस्पर्मी प्रोसेस इन द ओहम. या ओहम मध्ये पॉलिस्पर्मी प्रोसेस अवॉइड करण्याचं काम त्याच्यामधून केलं जातं. आता ऍक्टिव्हेशन ऑफ ओहम. स्पर्मनं ओहम मध्ये एंट्री केल्याच्या नंतर त्याचं ऍक्टिव्हेशन नेमकं काय होतं किंवा स्पर्मची एंट्री ओहम मध्ये झाल्याच्या नंतर ओहम ऍक्टिव्हेट होतं. नेमकं काय ऍक्टिव्हेट होतं, ओहम मध्ये काय बदल होता ते आपल्याला या ठिकाणी पाहता येते. विथ द कॉन्टॅक्ट ऑफ स्पर्म हेड टू द व्हाईट लाईन मेम्ब्रेन ऑफ द एग्स, it get activated and complete the meiosis second process which is arrested in the metaphase second of meiosis second. म्हणजेच meiosis second मध्ये metaphase second नावाची जी प्रोसेस आहे, जी फेज आहे, त्या फेज मध्ये याची जी प्रोसेस स्टॉप झालेली होती कुणाची? या ओहमची. ओहम मध्ये आपण जसं स्पर्म मध्ये कंप्लीट मेयोसिस बघितलं तसं ओहम मध्ये कंप्लीट मेयोसिस झालेलं नाही, हेही आपण बघितलं. मग मेयोसिस कुठपर्यंत आलेले? मेयोसिस फर्स्ट कंप्लीट झालं, मात्र मेयोसिस सेकंडची जी मेटाफेज सेकंड आहे इथपर्यंतच या ओहमचं मेयोसिस आपण बघितलं आणि तिथं स्टॉप झालं. त्याचं कारण फर्टिलायझेशन झाल्याशिवाय त्याच्या पुढचं मेयोसिस हे होत नाही. का तर या ठिकाणी ऍक्टिव्हेशन ऑफ ओहम मध्ये हा विषय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा या स्पर्मच्या व्हाईट लाईन मेम्ब्रेन सोबत, हे व्हाईट लाईन मेम्ब्रेन, या व्हाईट लाईन मेम्ब्रेन सोबत ओहमचं म्हणजे स्पर्मचं हेड, म्हणजे ओहमचं व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि स्पर्मचं हेड या दोन्हीचा संपर्क येत नाही तोपर्यंत हे ओहम ऍक्टिव्हेट होत नाही. कशासाठी? तर रिमेनिंग मेयोसिस सेकंड प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी ते ऍक्टिव्हेट होऊ शकत नाही. मात्र जेव्हा व्हाईट लाईन मेम्ब्रेन अँड स्पर्म हेड याचं दोन्हीचं एकत्रीकरण होतं किंवा दोन्हीचा संपर्क होतो त्यानंतर मात्र मेयोसिस प्रोसेस, रिमेनिंग मेयोसिस प्रोसेस पूर्ण म्हणत नाही, पूर्ण अगोदर काही झालेलीच असते. मेयोसिस सेकंड, मेटाफेज सेकंड पर्यंत पूर्ण प्रोसेस झालेली असते, पण मात्र मेयोसिस सेकंड नंतर जी प्रोसेस बाकी असते
ती प्रोसेस होण्यासाठी हे ओहू ऍक्टिव्हेट होतं. कुठून? या व्हाईट लाईन मेम्ब्रेन आणि स्पर्म हेड या दोन्हीचा संपर्क झाल्याच्या नंतर मात्र ही प्रोसेस सुरू होते, ज्याला आपण ऍक्टिव्हेशन ऑफ ओहम म्हणजेच मेयोसिस सेकंड त्याची डेव्हलपमेंट नंतर पुढे सुरू होते. आता यानंतर फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म अत्यंत महत्वाचा भाग आहे. फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म. आता हे एग्स आहे आणि हा स्पर्म आहे, या दोन्हीचं फ्युजन म्हणजे नेमकं काय? फ्युजन इज नथिंग बट द स्पर्म न्यूक्लियस अँड एग न्यूक्लियस. स्पर्मचं न्यूक्लियस आणि एगचं न्यूक्लियस हे दोन्ही एकत्र येणं याला फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट किंवा फ्युजन ऑफ स्पर्म अँड एग्स असं म्हटलं जातं. यामध्ये द कव्हरिंग ऑफ मेल अँड फिमेल प्रोन्यूक्लियाई डिजनरेट अलोइंग द क्रोमोझोमल पेरिंग. लिसन, याच्यामध्ये या स्पर्मच्या हेडमध्ये असणारे जे क्रोमोझोम आहेत आणि म्हणजे स्पर्म हेडच्या मध्ये न्यूक्लियस असतं, न्यूक्लियसच्या आत क्रोमोझोम असतात. तसंच या ओहुमच्या या ठिकाणी जर्मिनल व्हेसिकलला याला आपण प्रायमरी न्यूक्लियस किंवा न्यूक्लियस ऑफ ओहुम असंही म्हटलं जातं, प्रोन्यूक्लियस ऑफ ओहुम असंही म्हटलं जातं. या प्रोन्यूक्लियस मध्ये सुद्धा क्रोमोझोम असतात आणि प्रोन्यूक्लियस ऑफ स्पर्म याच्यामध्ये सुद्धा क्रोमोझोम असतात. या क्रोमोझोमचं या ठिकाणी पेरिंग होणं, पेरिंग means allowing the chromosomal pairing because of degenerate pronuclei male and female. फिमेलचं प्रोन्यूक्लियस हे डिजनरेट होणं म्हणजे अगोदरची जे असतात ते डिजनरेट होऊन या दोन्हीचं एकत्रीकरण होणं म्हणजे पेरिंग ऑफ क्रोमोझोम ऑफ मेल अँड पेरिंग ऑफ क्रोमोझोम ऑफ फिमेल विथ इच अदर. एकमेकांची पेरिंग होणे, ते पेरिंग होईपर्यंत म्हणजे क्रोमोझोम मेलकडचे हॅप्लॉइड आणि फिमेलकडचे हॅप्लॉइड दोन्ही एकत्र आल्याच्या नंतर त्याचं पेरिंग होऊन त्या दोन्ही एकत्र येणार म्हणजेच काय होतं? डिप्लॉइड कंडिशन. ही डिप्लॉइड कंडिशन या ठिकाणी होते and this results in the formation of synkaryon or by the process called the syngamy or karyogamy. आणि याच प्रक्रियेला सिंकॅरियो असंही म्हटलं जातं किंवा त्याला सिंगॅमी किंवा कॅरियोगॅमी प्रोसेस असं संबोधलं जातं. यू नो व्हेरी वेल, सिंगॅमी और कॅरियोगॅमी. कॅरियो इज नथिंग बट द कॅरियो गॅमस. बोथ द गॅमेट कम टुगेदर आर कॉल्ड एज कॅरियोगॅमी. दोन गॅमेट एकत्र येणं म्हणजे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट दोन्ही गॅमेटचे कॅरेक्टरिस्टिक्स एकत्र येणं म्हणजे गुणसूत्र एकत्र येणं याला कॅरियोगॅमी असं म्हणतात. सिंगॅमी और कॅरियोगॅमी असं संबोधलं जातं. आता याच्या अगोदर म्हणजे सेक्सुअल रिप्रोडक्शन सुरू करण्या अगोदर आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन अभ्यासलं होतं. असेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये त्या ठिकाणी गॅमेट नसतात आणि ते गॅमेट बोथ द गॅमेट असा म्हणता येत नाही. फक्त सिंगल गॅमेट पासून नवीन जीवाची उत्पत्ती त्याला आपण असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणून म्हणतो. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनलाच दुसरं नाव काय दिले? कॅरियोगॅमी किंवा सिंगॅमी असं नाव दिले. कारण त्या ठिकाणी दोन गॅमेट असतात आणि दोन गॅमेट एकत्र येणं अत्यंत गरजेचं असतं. त्याला सिंगॅमी किंवा कॅरियोगॅमी असं नाव दिलं असतं. या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे फ्युजन ऑफ एग अँड स्पर्म यालाच कॅरियोगॅमी किंवा सिंगॅमी असं म्हणतात. म्हणजेच बोथ द गॅमेट्स मेल अँड फिमेल गॅमेट come together, mix together, they form the syngamy or karyogamy. In this way, the fertilization process completed here. Remaining part of this means fertilization is the significance of fertilization. फक्त significance 5-7 significance आहे. तुम्हाला ते होमवर्क आहे. significance of fertilization असं टायटल टाकायचं आपल्या टेक्स्ट बुक मध्ये 5 ते 7 ते सिग्निफिकन्स दिलेले आहे. ते पूर्ण तुम्ही लिहून काढायचे आणि मला सेंड करायचे. ते मी सर्वांचे होमवर्क कंप्लीट केले की नाही ते बघणार आहे. या डायग्राम काढायची. या डायग्राम वरती हे डिस्क्रिप्शन मी जे तुम्हाला आता दिलेलं आहे डिस्क्रिप्शन सुद्धा लिहायचं. डायग्रामचं डिस्क्रिप्शन पूर्ण आणि डायग्राम ही जशाच त्याची नॉमेनक्लेचर आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आणि त्यानंतर त्या या फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स आहे ते सिग्निफिकन्स सुद्धा मला तुम्ही सेंड करायचे. ओके, इथं आपण थांबूया. त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कशी होती यानंतरची जी प्रोसेस आहे ती आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, थँक्यू.